ओम. वेद विज्ञान परिचय 8वा भाग. शंका समाधान. प्रश्न. मनुष्याचे ज्ञान हळूहळू आपोआप वाढत जाते, म्हणून सृष्टीच्या प्रारंभी ज्ञानाची आवश्यकताच नाही. जे काही ज्ञान या जगात विकसित झाले आहे ते सर्व आपोआपच वाढत गेले आहे, म्हणून वेदांची आवश्यकताच काय आहे? समाधान. आपले म्हणणे युक्ती, तर्क व उदाहरणाशिवाय मान्य होण्यासारखे नाही. या जगात असा एकही माणूस तुम्ही दाखवू शकत नाही की जो माता, पिता, गुरु अथवा मित्र यांच्या सहयोगाशिवाय किंवा मनुष्य समाजापासून अत्यंत दूर राहून स्वतः होऊन कोणती तरी पात्रता प्राप्त करून विद्वान झाला असेल. तर आपली अशीच दृढ समजूत असेल तर कमीत कमी आपल्या एका अथवा कोणा नातेवाईकाच्या मुलास असे निव्वळ एकांतात ठेवून कोणत्याही दुसऱ्या मनुष्याच्या संपर्काशिवाय विद्वान करून दाखवा. आमचे तर असे म्हणणे आहे की जेव्हा मनुष्यास बाहेरून ज्ञान प्राप्त होते तेव्हा त्यास त्याच्या अंतर्ज्ञानाचा प्रकाश प्राप्त होतो. जंगलात राहणारे मानव आज सुद्धा मागासलेलेच दिसून येतात. ते स्वतः होऊन ज्ञानवान का होऊ शकले नाहीत? एवढेच नव्हे तर काही वर्षांपूर्वी, साधारणपणे 1960च्या सुमारास, रामू नामक एक 13-14 वर्षापर्यंत वाढलेला मुलगा उत्तर प्रदेशात आढळून आला होता. त्याच्या वागण्यावरून असे दिसून आले होते की तो लांडग्यासोबत वाढला होता, एका गुहेत मानवी संपर्कापासून अलिप्त. तो लांडगाप्रमाणे 4ही पायावर 2 हात व 2 पाय चालत होता. मांसाहारी असून लांडग्याप्रमाणेच आवाज काढत होता. या घटनेवरून असे सिद्ध होते की मानवाच्या कल्याणासाठी, विकासासाठी सृष्टीच्या प्रारंभी दिव्य ज्ञानाचा उदय होणे आवश्यक आहे. वास्तविक समाजात असे दिसून येते की एक लहानात लहान डॉक्टर, अभियंता, इंजिनियर अथवा वैमानिक आपल्या बनवलेल्या वस्तूच्या सुयोग्य वापरासंबंधी व पूर्ण लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्या वस्तू बाजारात उपलब्ध केल्याबरोबरच एक परिचय पत्र, सूचीपत्र अथवा वापरासंबंधी सूचनापत्र देतो. मग या संपूर्ण सृष्टीच्या निर्माणकर्त्या अशा त्या महान सर्वज्ञ प्रभूने या जगाचा सुयोग्य वापर करण्यासाठी कोणते तरी ज्ञानाचे संकेत अथवा पुस्तिका पद्धती अवश्य दिली असली पाहिजे. ते केवळ वेदच आहेत. प्रश्न. वेद हे ईश्वरद्वारा प्रकाशित झाले नसून वेळोवेळी त्या ऋषीद्वारा प्रकाशित करण्यात आले. ज्या ऋषींची नावे त्या मंत्रानंतर नमूद करण्यात आली आहेत असे मानले तर काय हरकत आहे? उत्तर. मनुष्य स्वतः इतरांकडून शिक्षण अर्थात ज्ञान ग्रहण केल्याशिवाय काहीच करू शकत नाही. लिहिणे, वाचणे इत्यादी हे यापूर्वी सांगितलेच आहे. मग वेदातील महान वैज्ञानिक ज्ञान भंडाराचे प्रकाशन, उद्घाटन करणे नितांत असंभव आहे. 4ही वेद एकाच वेळी परमेश्वराद्वारे प्रकाशित करण्यात आले, कारण त्यातच 4ही वेदाबद्दल उल्लेख आहेत. ठराविक काळाच्या अंतराने वेद प्रकाशित झाले असे म्हणणारे भारतीय संस्कृतीचे निंदक विदेशी लोकांच्या षड्यंत्रानुसार प्रभावित झाले आहेत. कारण असे म्हणून वेदांचे महत्त्व कमी करून ईसाई अथवा मुसलमान बनवू इच्छितात. उपरोक्त प्रमाणाद्वारे एकाच वेळी वेदातील ज्ञान प्रकट होणे सिद्ध करण्यात आले आहे. लक्षात ठेवा. ऋषयो मंत्रद्रष्टारः निरुक्त 2:11. आचार्य यास्कांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की ते ऋषी असे होते की ज्यांनी वेदमंत्रांची भाष्य केले होते, वेदमंत्रांची निर्मिती केलेली नव्हती. म्हणून हे सिद्ध होते की ईश्वरानेच 4ही वेदमंत्रांचे प्रकटीकरण केले आहे. मंत्राच्या शेवटी लिहिलेल्या ऋषींच्या नावानुसार ते ऋषी मंत्रकर्ता नसून मंत्रदृष्टा आहेत. शंका. काय वेदाची निर्मिती ब्रह्मदेवाने नाही केली? समाधान. नाही. हे सर्वस्वी चूक आहे.
कारण ब्रह्मदेव सुद्धा एक शरीरधारी मनुष्य ऋषी होते. ब्रह्मदेव स्वतः ईश्वर भक्त होते. त्यातील सत्यभाग तर हा आहे की ब्रह्मदेवास त्या महान 4 ऋषींकडून अग्नी, वायू, आदित्य व अंगिरा ऋषींनी ज्ञान दिले होते. यात 4 महान ऋषींना स्वतःला समाधी अवस्थेमध्ये ध्यानस्थ असताना जसे आपण स्वप्न पाहतो, ईश्वराकडून वेद ज्ञान प्राप्त झाले होते. हीच वस्तुस्थिती श्वेताश्वतर उपनिषदामध्ये स्पष्टपणे सांगितली आहे. यो वै ब्रह्माणं विदती पूर्व यो वै वेदांच प्रहिणोति तस्मै. श्वेताश्वतर उपनिषद. याच बरोबर महर्षी म्हणू म्हणतात, अग्ने वायुरभ्यस्तु त्रयं ब्रह्म सनातनम. मनुस्मृती अध्याय 1. यात स्पष्ट केले आहे की अग्नी, वायू, आदित्य तथा अंगिरा इत्यादींनी ब्रह्मदेवास ज्ञान प्रदान केले. शंका. काय वेदव्यासांनी 4ही वेदांची निर्मिती केली नाही? समाधान. नाही. वेदव्यासांपूर्वी लक्षावधी वर्षे ब्रह्मा, शिव, राम तसेच रावण इत्यादींनी वेदांचा अभ्यास केला होता. हनुमान यांनी सुद्धा वेदांचा अभ्यास केला होता असे रामायणात श्रीरामानेच म्हटले आहे. जर वेद व्यासापूर्वी आजपासून साधारणपणे 5000 वर्षे वेदव्यासांचा अर्थात महाभारताचा काळ आहे. 4 वेद नसते तर रामायण काळात त्यांनी कशाचा अभ्यास केला? म्हणून यावरून हे सिद्ध होते की वेद ब्रह्मदेवाच्याही पूर्वी होते. शंका. कोठे कोठे वेद 3च असल्याचा उल्लेख का आहे, जसे वेदत्रयी? समाधान. वेदत्रयी अर्थात ज्ञान, कर्म व उपासना या 3 मूळ विद्येच्या दृष्टीने वेदविद्येस वेदत्रयी असे म्हटले आहे. शंका. वेदातील शत्रू या शब्दाचा अर्थ काय आहे? समाधान. ईसाई व मुसलमान धर्मग्रंथात शत्रू या शब्दाचा अर्थ मुसलमान अथवा ईसाई यांना वगळून उरलेले शेष. कारण हे धर्मग्रंथ केवळ त्यांच्यासाठीच आहेत, समस्त मानवासाठी नव्हे. परंतु वेदातील शत्रू या शब्दाचा अर्थ मानवीय धर्माचा शत्रू, माणुसकीचा शत्रू, मग तो कोणीही का असेना. शंका. मग काय स्त्रियांना वेदाभ्यास, यज्ञोपवीत अथवा यज्ञाचा अधिकार आहे? समाधान. जसा यापूर्वी किंचित उल्लेख केला आहे व यजुर्वेदाच्या अध्याय 26 मंत्र 2 मध्ये शूद्राय चार्याय च स्वाय चारणाय च जनेभ्यः हा शब्द हे स्पष्ट करतो की सर्वांना समान अधिकार देण्यात आला आहे. पुन्हा यापुढील ओळीस स्वाय हा शब्द स्त्रियांना वेदांचा अधिकार असल्याचे स्पष्ट करतो. एवढेच नव्हे तर कर्मकांडाविषयीचा ग्रंथ आश्वलायन श्रौतसूत्र यामध्ये मंत्र क्रमांक 1.11.1 मध्ये असे म्हटले आहे की वेदम परव्यय प्रदाय वाचयद्धोता अध्वर्युवी वेदो असी नित्यशः. अर्थात वेदाचे पुस्तक पत्नीला देऊन यज्ञाच्या होता अथवा अध्वर्यू यांनी हा मंत्र पत्नीकडून वदवावा. वेदो असी वित्तरसी इत्यादी. जर स्त्रियांना वेदांचा अधिकार नसता तर हा मंत्र सुद्धा वेदात समाविष्ट नसता. एवढेच नव्हे तर भविष्य पुराण ग्रंथात उत्तर अध्याय 69 या मंत्रात लिहिले आहे, ब्राह्मण क्षत्रिय विषाम शूद्राणाम स्त्रीजनेश्वरः. मध्ये 4ही जसे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य तथा शूद्रांच्या स्त्रियांनी ओम माता रुद्राणाम ऋग्वेद 8:101-15 या मंत्राचा पाठ करावा असे म्हटले आहे. कारण परमात्म्यासाठी सर्व व्यक्ती समान आहेत, मग ते पुरुष असोत की स्त्रिया. म्हणून यज्ञोपवीत वापरण्याचा अधिकार सुद्धा स्त्रियांना असावयास पाहिजे व होता सुद्धा. पहा, वेद प्रमाणासाठी ऋग्वेद 10:109-4 हा मंत्र देवा भीमा जाया ब्राह्मणोस्योपनीता दुर्धाम ददाती परमे व्योमन.
अर्थात वेदाच्या अभ्यासकांची पत्नी यज्ञोपवीत धारण करून अत्यंत बलवान सबला होते व अन्य दुःखी कष्टी व्यक्तींनाही ती उत्कृष्ट धार्मिकतेमध्ये परावर्तित करू शकते. वाल्मिकी रामायण युद्धकांड सर्ग 8:31 मध्ये लिहिले आहे की यज्ञोपवीता माधुय भिन्ना तेन तपस्विनी. अर्थात मेघनाद याने प्रथमतः मायेने बनविलेल्या सीतेचे यज्ञोपवीत तोडले व नंतर तिला मारून टाकले. स्त्रियांनी यज्ञोपवीत धारण केलेले हे एक सबल प्रमाण आहे. हे यज्ञोपवीत सुताचे म्हणजे कापसाचे, चांदीचे अथवा सोन्याचे, त्रिरस्यता ऋग्वेद 4:1-7 अन्वये 3 पदराचे असते. तैत्तरीय संहिता 2:5-1 मध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे दैनंदिन कामाच्या वेळी यास गळ्यात हार घातल्याप्रमाणे सुद्धा वापरता येते. ज्यांना त्याच्या पवित्रतेविषयी शंका येते तर मग मल, मूत्र, थुंकी इत्यादी घाण तर पुरुषांच्या शरीरातून सुद्धा बाहेर पडते. सर्वांना त्याची पवित्रता राखणे आवश्यक व योग्य आहे. अगदी अशाच प्रकारे अथर्ववेद 6:122-5 मध्ये लिहिले आहे की शुद्धा हा पूता योषितो यज्जी या इमा. अर्थात या शुद्ध व पवित्र स्त्रिया यज्ञ करण्यासाठी योग्य आहेत. म्हणून ईश्वरीय वाणी सत्य सनातन वेद धर्मानुसार असे सिद्ध होते की स्त्रियांना वेदाध्ययनाचा, यज्ञोपवीत धारण करण्याचा तसेच यज्ञ करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. म्हणून स्त्रियांना वेद मंत्र म्हणण्यापासून अथवा यज्ञोपवीत धारण करण्यापासून वंचित करता येत नाही. पत्नीचे यज्ञोपवीत स्वतःच धारण करून यज्ञविधीमध्ये तिच्याऐवजी आहुती देऊन स्त्रियांचे अधिकार बंद करून ईश्वरद्रोही, पापी व वेदनिंदक नास्तिक बनू नये. कारण उपरोक्त वेद मंत्रात सांगितल्याप्रमाणे यज्ञोपवीताचे 3च धागे असतात, 6 नव्हे. एवढेच नसून स्त्रियांना वेदभाष्य करण्याचा सुद्धा अधिकार आहे. प्राचीन काळात अशा अनेक महिला ऋषी प्रदास प्राप्त झाल्या आहेत. त्यांची पवित्र नावे आजही वेदमंत्राच्या शेवटी प्रामुख्याने लिहिलेली आढळतात. जसे यजुर्वेद 3:6 या मंत्रानंतर सर्पराज्यी कद्रुहू, यजुर्वेद 17:11 लोपामुद्रा, ऋग्वेद 8:91 नंतर अपाला त्रेगी, ऋग्वेद 10:145 नंतर इंद्राणी इत्यादी इत्यादी. एवढे कळल्यानंतर तरी आज आमच्या नवीन पौराणिक व सनातनी पंडितांनी आपला हट्ट व दुराग्रह सोडून स्त्रियांना वेद, यज्ञ तसेच यज्ञोपवीत यांचा अधिकार दिलाच पाहिजे. काही जण मासिक धर्मकाळातील अशुद्धीबद्दल प्रश्न उपस्थित करतात. याचे उत्तर असे की 3-4 दिवसानंतर स्नान वगैरे केल्यावर जसे आपले शरीर स्वच्छ होते असे मानतात, त्याचप्रमाणे शरीरावर धारण केलेले यज्ञोपवीत सुद्धा शुद्ध होते. ते तर शरीरापासून वेगळे असते. त्याच्या शुद्ध होण्याला शंका घेण्याचे काहीच कारण नाही. शंका: आपण मागे असे लिहिले आहे की वेदात अनित्य लौकिक इतिहास नाही. मग यजुर्वेद 23:18 मध्ये अंबा, अंबिका, अंबालिका, यजुर्वेद 19:14 मध्ये महावीर, ऋग्वेद 5:27-10 मध्ये अत्री, ऋग्वेद 3:5-3 मध्ये विश्वामित्र इत्यादी इत्यादी नावे कशी आली? समाधान: मानवी धर्म असलेल्या वेदांचा काळ, जसे आम्ही पूर्वी सिद्ध केले आहे, इतिहास सुरू होण्यापूर्वीचा काळ आहे. म्हणून त्यात नंतर जन्म घेणाऱ्या व्यक्तींची नावे कसे येतील? यावरून हे स्पष्ट होते की उपरोक्त नावेही बाहेरून वेदात आली नसून वेदज्ञानातून बाहेर लौकिकात आली आहेत. याचे कारण म्हणजे लोकांजवळ नाव ठेवण्यासाठी केवळ वेदज्ञानच उपलब्ध होते. तसेच वेदात वरील नावाचा उल्लेख कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीसाठी आलेला नसून या शब्दाचा वेगवेगळा योगिक अर्थ आहे. हीच वेदभाष्य करण्याची,
निरुक्त अर्थात वेद व्याकरणापासून भाष्य करण्याची योग्य अशी शैली आहे. हे निर्वचन व योगिक शैली न समजल्यामुळे अनेकांनी वेदातील मंत्रांचा वेगवेगळा अर्थ करून अनेक प्रकारची भ्रांती निर्माण केली आहे. याचबरोबर वेदांचा अर्थ ठीक ठीक प्रकारे समजून घेण्यासाठी शतपथ वगैरे ब्राह्मण ग्रंथ, अष्टाध्यायी महाभाष्य, मंत्रदेवता तसेच संदर्भ इत्यादींचे ज्ञान होणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे वेदात सैंधव या शब्दाचा अर्थ केवळ घोडा, गौ चा अर्थ केवळ गाय आणि अजा चा अर्थ केवळ बकरी, तसेच अश्वचा अर्थ केवळ घोडा नसून वेदामध्ये गौचा अर्थ अन्न पृथ्वी, अश्वचा अर्थ राष्ट्र व राजा, अजचा अर्थ तेज असा आहे. अंबा, अंबिका व अंबालिका याचा अर्थ माता, आजी तसेच पणजी असा होतो. महावीरचा अर्थ सूर्यमंडळ असा होतो, जो महान असून सर्व ग्रहांना आपल्या आकर्षण शक्तीने खेचून ठेवण्याची पात्रता त्यात आहे. अत्री या शब्दाचा अर्थ शतपथ ब्राह्मण 14:5-2-6 अन्वये वाणी असा होतो. विश्वामित्र निरुक्त 2:14 मध्ये विश्वाचा सर्वांचा मित्र असल्याने महान पुरुषांना विश्वामित्र म्हणतात आणि शतपथ ब्राह्मण 8:1-1-6 अन्वये कानाला सर्वांचे ऐकतो म्हणूनही विश्वामित्र म्हणतात. अगस्त्य शब्द ऋग्वेद 7:31-10 मध्ये आला आहे. निर्वचन शैलीनुसार याचा अर्थ होतो अस्तदोष. ज्यांचे दोष अस्तंगत अर्थात नष्ट झाले आहेत त्याला अगस्त्य म्हणतात. तसेच शतपथ 8:1-2-9 अन्वये वाणीला सुद्धा अगस्त्य हे नाव आहे. ऋग्वेद 2:9-1 मधील वसिष्ठ शब्दाचा अभिप्राय प्रभू रामचंद्राचे गुरु म्हणून नाही, तर शतपथ 8:1-1-6 अन्वये प्राण या शब्दाला वसिष्ठ म्हणतात, जो सर्वांमध्ये वास करतो अथवा ज्या प्राणामुळे सर्वजण वास करतात. ऋग्वेद 7:18-21 मधील पाराशर या शब्दाचा अर्थ आहे पराशातयिता, जो शत्रूला पळवून लावतो असा इंद्र राजा असा होतो. ऋग्वेद 1:113-2 मधील कृष्ण या शब्दाचा अर्थ असा आहे कृष्ण वर्ण रात्री अर्थात अंधारी रात्र. सीता या शब्दाचा अर्थ अमरकोशानुसार नांगरापासून निर्माण झालेली रेषा असा होतो. या संबंधी ज्यांना विस्तृत माहिती हवी असेल त्यांनी महर्षी दयानंद सरस्वती कृत ग्रंथ ऋग्वेदादी भाष्य भूमिका अवश्य अभ्यासावा. त्यामुळे गोमेध, अश्वमेध, अजामेध तसेच उर्वशी, अहिल्या व गौतम इत्यादी कथानकासंबंधी सर्व गैरसमजुती निश्चितपणे दूर होतील. वेदामधील मेध या शब्दाचा अर्थ इथे वाढविणे असा असून कापणे अथवा जाळणे असा मुळीच नाही. जसे गृहमेधी अर्थात असा स्वामी जो आपल्या घराची वृद्धी करतो. गोग्न या शब्दाचा अर्थ गायीला प्राप्त करणे किंवा तिचे रक्षण करणे असा आहे. जसे हस्तघ्न या शब्दाचा अर्थ हाताचे रक्षण करणारा, हातमोजे असा असून हात कापून टाकणे असा मुळीच नाही. अशाच प्रकारे संज्ञपणचा अर्थ सुज्ञान असा आहे. शंका: काय रामायण व महाभारत ग्रंथास आर्यांचे धर्मग्रंथ, आर्षग्रंथ म्हणता येणार नाही? समाधान: नाही. हे धर्मग्रंथ नसून इतिहासाचे ग्रंथ आहेत. जर गांभीर्याने विचार केला तर धर्मग्रंथ केवळ वेदच आहेत, कारण त्यात जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व प्रकारच्या आवश्यक विद्या समाविष्ट आहेत.
याचबरोबर आम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की जो पूर्णपणे ज्ञानसंपन्न व सर्वज्ञ व्यक्तीने दिला असेल तोच धर्मग्रंथ होऊ शकतो आणि म्हणून अशा व्यक्तीकडूनच कोणत्याही त्रुटीशिवाय संपूर्ण धर्माचा प्रकाश केला जाऊ शकतो. कारण या जगात जन्म घेऊन सुखदुःखाच्या चक्रात अडकणारी सांसारिक व्यक्ती काही ना काही प्रमाणात तरी अल्पज्ञ असतेच. म्हणून धर्मग्रंथाचा निर्माता केवळ ईश्वरच आहे आणि केवळ वेदच धर्मग्रंथ आहेत. उर्वरित सर्व वेगवेगळ्या त्रुटींनी युक्त असे मत, पंथ, जंदावेस्ता, जैन ग्रंथ, बायबल, कुराण, ग्रंथसाहेब इत्यादी सर्व सांप्रदायिक ग्रंथ आहेत, जे महाभारत युद्धानंतर आजपासून जवळपास 3000 वर्षांच्या आतच प्रकाशित करण्यात आले आहेत. या ग्रंथात लौकिक इतिहास सुद्धा समाविष्ट आहे. या ग्रंथात आतापर्यंत अनेक परिवर्तने करण्यात आली आहेत, पण आजपासून जवळपास 2 अब्ज वर्षापूर्वीपासून प्रकाशित केलेले वेदांचे ग्रंथ संहिता मात्र यात अद्यापावेतो किंचित सुद्धा परिवर्तन झालेले नाही. जसा ईश्वर अपरिवर्तनशील व एकरस आहे, अगदी तसेच त्यांनी निर्मित केलेले वेदग्रंथ सुद्धा अपरिवर्तनशील आहेत. परमेश्वरासमान सदा सनातन, पुरातन असून सुद्धा नित्य नूतन असे वेदरूपी धर्मग्रंथ आहेत. स्वतः वेदमंत्राचीच साक्ष आहे. अथर्ववेद 10:8-23 मध्ये म्हटले आहे, सनातनमेन माहुर्ताद्य स्यात पूर्णानवाह अहो रात्रे प्रजायते अन्यो अन्यस्य रूपयोः. अर्थात ज्याप्रमाणे रात्र व दिवस पुरातन होऊन सुद्धा नित्य नूतन वाटतात, अगदी त्याचप्रमाणे परमेश्वर व त्याचे वेद ज्ञान सुद्धा नित्य नूतन आहे. 4ही वेदामध्ये जड पूजा, जादूटोणा, भाग्यवाद, बहुपती अथवा बहुपत्नी विवाह, अनेक ईश्वरवाद, द्यूत, मांस, अंडे, मद्य अर्थात दारू आणि हिंसा इत्यादींचे नामोल्लेखही नाहीत. परंतु वेदानुसार अहिंसा याचा अर्थ हिंसा न करणे असा नसून न्याय करणे असाच आहे. यात तीळ मात्र संशय नाही. याच सिद्धांतानुसार वेदात दुष्ट धर्महीनांना तसेच हितकारी पशूंना व मनुष्यांना मारणाऱ्यांना स्पष्टपणे नष्ट करावे असे विधान आहे. यजुर्वेद 13:47 नुसार हिंसक पशूंना मारण्याचे विधान आहे. परंतु ऋग्वेद 1:53-8 नुसार सर्व पशूमध्ये स्वामी भक्त कुत्रा आहे, त्याला शिक्षित करून त्यांचे रक्षण करावे. हाच आशय महर्षी व्यासांनी महाभारतातील शांती पर्वात अध्याय 264 श्लोक 9 मध्ये स्पष्ट केला आहे. सुरा मत्स्या मधुमास मासवम कृषिरोदरन द्यूते प्रवर्तित येत नेतत् वेदेषु कल्पितम. अर्थात सुरा, मांस, मासे, द्यूत व व्यभिचार इत्यादी बद्दल वेदामध्ये विधान नाही. हे सर्व धूर्त लोकांनी आपल्या कल्पनाविलासाने प्रचलित केले आहेत.